नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो आता हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मिळणार, किती शेतकऱ्यांना मिळणार, यासाठी किती शेतकरी पात्र ठरले आहेत ते आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो आता 12 जिल्ह्यांमध्ये हा विमा वाटप होणार आहे। तर मित्रांनो आता कोणकोणते 12 जिल्हे पात्र आहेत ते आपण सर्व पाहू। तर बघा मित्रांनो 12 जिल्ह्यांमध्ये विमा वाटप। राज्यातील 12 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता 25% पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अग्रिम 25% पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही मदत पात्र ठरलेल्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिली जाणार आहे। ही पीक विम्याची रक्कम राज्य सरकारकडून 1350 कोटींचा निधी मंजूर करून आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहू। तर बघा मित्रांनो कोणत्याही स्थितीत मूळ शेतकऱ्याची रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। आधार क्रमांक असलेल्या मूळ शेतकऱ्याच्या खात्यातच भरपाई रक्कम वर्ग व्हावी अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी भरपाईविषयी काळजी करू नये। मात्र बँकेत जाऊन रक्कम वळती होण्यासाठी आपले खाते क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेले आहेत की नाही याची चौकशी करावी लागेल। तसेच ते खाते जोडलेले नसल्यास एक अर्ज देत जोडणी करून घ्यावी लागेल असे कृषी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। तर बघा मित्रांनो आता 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे। मित्रांनो 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा 21 दिवसाचा खंड पडल्यास हे पंचनामे पूर्ण करून अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याचे निर्देश दिलेले होते। या शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असंही सांगितलेलं आहे। तर बघा मित्रांनो सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यावरती आता 105 कोटींचे अग्रिम जमा झालेले आहे। तर बघा मित्रांनो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी सांगितले आहे की या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका आणि बाजरी या पिकांसाठी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेरीस सोयाबीनच्या विम्यापोटी अर्ज भरणाऱ्या 60,300 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 105 कोटी 78 लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे। तर बघा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये 130 कोटी 10 लाखांचा अग्रिम पीक विमा वाटप झालेला आहे। मित्रांनो बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्वच 96 महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पीक विमा रक्कम मंजूर केली होती। या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 130 कोटी 10 लाख रुपयांच्या अग्रिम पीक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे। नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकाचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाले होते। अशा वेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या। यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे। तर बघा मित्रांनो या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पिकाच्या उत्पादकतेमध्ये 50% पेक्षा जास्त घट असल्याने निदर्शनास आले होते। यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाची अधिसूचना तारीख 28 सप्टेंबर रोजी लागू केली होती। या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच 93 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25% रक्कम अग्रिम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते। यानुसार नांदेड जिल्ह्यात 258 कोटींचा अग्रिम मंजूर झालेला आहे। त्यापैकी आतापर्यंत 130 कोटी 10 लाखापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिलेली आहे। मित्रांनो शेतकऱ्यांना आता आधार प्रणालीद्वारे विमा वाटप होणार आहे। तर बघा यावर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येत आहे। पीक विमा नुकसान भरपाई जमा करण्यास होत असलेल्या
विलंबनासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा चालू आहे. नुकसान भरपाई जमा करण्यास पोर्टलवरही काही तांत्रिक अडचणीमुळे विलंबात होत असून लवकरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती विमा कंपनीने दिली आहे. मित्रांनो, पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 31 कोटीची विमा भरपाई जमा करण्यात आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. यामुळे चालू हंगामातील गहू, मोहरी आणि इतर पिकांसाठी लागणाऱ्या खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी पैसे उपलब्ध होणार आहेत. तर बघा मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे विमा वाटप माहिती. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या 3 दिवसात अदा करावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7,500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता. त्यापैकी 3,500 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2,940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा केलेली नाही. तर बघा मित्रांनो, जिल्ह्यातील जून-जुलैमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने e-KYC करून घ्यावे. e-KYC करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यावर शासनाकडून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदकड यांनी केले आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील जून-जुलै 2023मध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 6 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. अनुदानाच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधित तलाठी यांनी अपलोड केल्या आहेत. ही माहिती अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांना विके नंबर प्राप्त झाले असून हे नंबर संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहेत. e-KYC होत नसल्याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावर संपर्क केला असता केंद्र शासनाच्या आधार पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने बायोमॅट्रिक पडताळणी आणि OTP तयार होत नसण्याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्या लवकरच सोडवली जाईल असे वडकळ यांनी कळवले आहे. मित्रांनो, सोयाबीन नुकसानग्रस्त विमा. तर बघा, जिल्ह्यातील सोयाबीनचे बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यानुसार 478 गावातील 2,11,449 शेतकऱ्यांच्या 93,686 हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे शासनाकडे पाठवला होता. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 79 कोटी 73 लाखांची मागणी शासनाने केली आहे. परंतु या सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी भरपाई देण्यात येणार आहे याबाबत अद्यापही मात्र हालचाली दिसत नाही. त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाने माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर मित्रांनो, जर ही मागणी मंजूर झाली तर शेतकऱ्यांना हे 79 लाख रुपये त्यांना मिळणार आहेत. तर मित्रांनो, बाकी मंडळामध्ये हा विमा वाटप झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हा विमा वाटप केला जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.